नांदेडमध्ये महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस पाहायला मिळते. काही जण भाजपामध्ये मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघाले असं अमर राजूरकर यांनी म्हटलंय. भाजपचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी चिखलीकरांवर ही टीका केली आहे. त्यांच्या मालकाला जाऊन विचारावं, कंधारसाठी काय केलं असा सवाल त्यानंतर चिखलीकरांनी विचारला. राजूरकर यांच्या टीकेवरून प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. काही लोक भाजपला धरून मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघालेले आहेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये 2029ला काय होईल ते कुणालाच माहीत नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची तयारी 100% भाजपाकडे चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ही केलेली नोंदणी आहे. मित्रो, प्रश्नरोग माझ्याकडेच आहे, पण त्यांनी त्यांच्या मालकाला आधी विचारावं. त्यांच्या मालकाने 25 वर्ष राज्य केले, तर त्यांच्या मालकाने कंधार लोहासाठी काय केलंय? आता पक्षात कोण मोठं झालं आणि कोण पक्षाला बैमान झालं हा विषय मी आज काढणार नाही, कारण मधुकरराव भावे साहेबांनी एक लोकमत मध्ये लेख लिहिलेला आहे. तो लेख अमर राजूरकरांनी वाचावा आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेश का केला याच्यावर मधुकरराव भावेचा लेख आहे, तो त्यांनी वाचावा.